وبركاته نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإنك لعلى خلق عظيم صدق الله العظيم. आजच्या जलसेचे सदर साहब आणि आलेले पाहुणे, आजच्या जलसेतला मी तुमच्या सामने बेस अखलाक आणि जुबानच्या हिफाजतवर बात करणार. माणसाला सगळ्यात मोठं बनवणारी जी चीज आहे ती बेस अखलाक आहे. दुनियातला सगळ्यात महागपण चीज बेस अखलाक आहे. दुनियाच्या ह्या बाजारात तुम्हाला हर चीज सस्ती आणि आसानी मिळेल. हाजी पण मिळतील, नमाजी पण मिळतील, तस्बीह तिलावत वाले पण मिळतील, पण किमती रोजा शोधा गेला तर ते पण खूप मुश्किल बेस अखलाक वाले मिळतील. जेव्हा आपले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुट्ठी मुट्ठी नमाज पढ़ायला लागले तेव्हा अल्लाहने बोलला, ए माझ्या प्यारे हबीब, तू इतकी मुट्ठी नमाज नको पढ़ू की तू खूप थकशील. जेव्हा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या उम्मतच्या गम आणि फिक्रातला लागले तेव्हा अल्लाहने बोलला, ए माझ्या प्यारे हबीब, तू इतका बेचैन आणि परेशान नको हो की तू खूप खलास होशील. जेव्हा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आपले अखलाक पेश केले तेव्हा अल्लाहने बोलला, ए माझ्या प्यारे हबीब, तुझे अखलाक खूप बेस आहे. इस्लाम असो काय मुसलमान असो, मोमिन असो काय मोमिनात असो, मुफ्ती असो काय आलिम असो, या सगळ्या सरकारची चीज खूबसूरत बनवते ती बेस अखलाक आहे. आजकाल आपण लोक बर्दाश्त करे नाही बल्कि बोलया शिकला. आमच्या लोकांशी मोहब्बत करणारे माणसांनो जरा ऐका. हजरत मुआज बिन जबल रदियल्लाहु ताला अन्हु सव्वा लाख सहाबीतून एक ऐसे सहाबी होते ज्यांना अल्लाहच्या नबीने बोलले, मुआज मी तुझी मोहब्बत करता. आणि हे ते सहाबी आहेत ज्यांना अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने दीनच्या दावतसाठी मस्जिद शिधारले. तेव्हा खुद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज बिन जबल सोबत 3 मील तक चालत गेले आणि रस्त्यातला बोलले, मुआज, ही माझी आणि तुझी लास्ट मुलाकात. तू जेव्हा वापस येशील तू तेव्हा माझ्या मस्जिद आणि कबरेला बघशील, तू मना नाही बघणार. पण मी आता तुला एक नसीहत करतात. आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आपली जुबान आपल्या बोटाने धरले आणि बोलले, मुआज, हिंगला सांभाळ, हिंच्या वजाने मोप लोक जहन्नमला जातील. माझे प्यारे जवान आणि बाळे माणसांनो, जेव्हा आपल्याला रात्री आणि दिवसातला नीज नाही लागत तेव्हा जरा बघा आणि सोचा की आपल्या बातीच्या वजाने कुणाचं रात्रीचं सुकून गारत ते नाही जायलो. या ठवा निजेतला आणि सुकूनला खड्डो पार होता. याच बातीवरती एक शायर ने बोलला है, पीछे अय्याम की तलखी को भी हंस के नासिब, पीछे अय्याम की तलखी को भी हंस के नासिब, के गम के सहने में भी कुदरत ने मजा रखा है. लास्टला दुआ है कि अल्लाह हमला जुबान की हिफाजत करे जी तौफीक दे. वमा अलैना इल्ला अल बलाग. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.